मला माहिती आहे की भरपूर मुलांचं टार्गेट काय असतं की 12वीमध्ये काठावर पास झालं पाहिजे. बट लेट मी टेल यू की जर तुम्ही 12वीमध्ये काठावर पास झालात तरी पण तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. जर तुम्हाला 12वीमध्ये तेवढे मार्क मिळाले तरच तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होऊ शकता. हा रूल स्ट्रिक्टली फॉलो होतो की तुम्हाला ह्या 3 सब्जेक्टपैकीच तुम्हाला एवढे मार्क मिळाले पाहिजेत. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही चौथा सब्जेक्ट ॲड नाही करू शकत. भरपूर मुलांना हा क्रायटेरिया माहितीच नसतो आणि ती मुलं हाच माइंडसेट घेऊन चालतात की बाबा आपण फक्त काठावर पास व्हायचं आणि त्याच्याने काय होतं ते एलिजिबल होत नाहीत, त्यांना ड्रॉप घ्यावा लागतो. भरपूर मुलं अशी आहेत ज्यांचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नाही झाला आहे आणि त्यांना ड्रॉपसुद्धा घ्यावं लागलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं फेस नको करावं, तुमचं ॲडमिशन एकदम नीट व्हावं म्हणून मी तुम्हाला आत्तापासून हे तुम्हाला अवेअर करून ठेवतो. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत 12th बोर्ड्स ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल. आय नो भरपूर मुलांना ग्रुपिंग क्रायटेरियाबद्दल माहिती नसेल, बट लेट मी टेल यू, मला माहिती आहे की भरपूर मुलांचं टार्गेट काय असतं की 12वीमध्ये काठावर पास झालं पाहिजे. नापास म्हणजे फेल नाही झालं पाहिजे, बट काठावर पास झालं पाहिजे, हे भरपूर मुलांचं टार्गेट असतं. बट लेट मी टेल यू की जर तुम्ही 12वीमध्ये काठावर पास झालात तरी पण तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. कारण की इंजिनिअरिंग आणि फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी 12वीमध्ये मिनिमम तुम्हाला मार्क स्कोअर करावे लागतात. म्हणजेच काय की जर तुम्हाला 12वीमध्ये एक मिनिमम मार्क मिळाले, म्हणजे एक मार्कांचा क्रायटेरिया आहे, जर तुम्हाला 12वीमध्ये तेवढे मार्क मिळाले तरच तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एलिजिबल होऊ शकता. जर तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. तर नक्की हा ग्रुपिंग क्रायटेरिया काय आहे, जर तुमचा ग्रुपिंग क्रायटेरिया क्लिअर नाही झाला तर तुम्हाला पुढे काय करावं लागेल हे सगळं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती मी तुम्हाला आत्तापासून सगळे सीडची इन्फॉर्मेशन त्या प्रोव्हाइड करणारच आहे. जेवढं पण काय अपडेट्स आहेत हे सगळं मी तुम्हाला प्रोव्हाइड करणारच आहे. बट त्याच्यासोबत तुमची सीडची एक्झाम झाल्यानंतर तुमची एक ॲडमिशन प्रोसेस असते ज्याला आपण बोलतो कॅपराऊंड प्रोसेस. तर त्या कॅपराऊंड प्रोसेसमध्ये पण मी तुम्हाला पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे आत्तापासून ते पूर्ण तुमचं कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये किंवा फार्मसी कॉलेजमध्ये ॲडमिशन होईपर्यंत मी तुम्हाला पूर्ण गायडन्स करणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. ॲज वेल ॲज तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा. बिकॉज टेलिग्राम ग्रुपवर सुद्धा मी तुम्हाला भरपूर काही इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट प्रोव्हाइड करतो आहे. तिकडे काही इम्पॉर्टंट फाईल्स असतील, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतील, काही नोटीस वगैरे आले तर हे सगळे मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड करत असतो. तर त्याच्यामुळे डू जॉईन अवर टेलिग्राम ग्रुप, लिंक इज गिवन इन द डिस्क्रिप्शन बॉक्स. तर आपण आपल्या मेन टॉपिकला आता सुरू करूया. तर लक्षात घ्या की एलिजिबिलिटी क्रायटेरिया इंजिनिअरिंगसाठी आणि फार्मसीसाठी थोडा डिफरंट आहे. स्टार्ट करूया आपण इंजिनिअरिंगबद्दल की नक्की इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, पुढे जाऊन 12वीनंतर तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी कॉलेजेसचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो. लक्षात घ्या की आता तुम्हाला 12वीमध्ये 3 सब्जेक्ट तर नक्कीच असतील. सगळ्यात पहिले आहे फिजिक्स, त्याच्यानंतर आहे केमिस्ट्री आणि त्याच्यानंतर आहे मॅथमॅटिक्स. हे 3 सब्जेक्ट तुम्हाला असतील. आता ह्या प्रत्येक सब्जेक्टला तुमचे 100 मार्क आहेत. ठीक आहे, मी इंटरनल म्हणजे दोन्ही प्रॅक्टिकल सगळे मार्क, रायटिंग आणि प्रॅक्टिकल सगळे मार्क मी बोलतोय की टोटल तुमचे 100 मार्कांचा फिजिक्सचा पेपर असतो. त्याच्यानंतर केमिस्ट्रीला पण टोटल तुमचे 100 मार्क असतात. मॅथमॅटिक्समध्ये पण टोटल तुमचे 100 मार्क असतात. म्हणजेच काय की हे तिन्ही सब्जेक्ट मिळून टोटल तुमचे 300 मार्क होत असतात. ठीक आहे, टोटल तुमचे 300 मार्क होत असतात. तर ह्या तिन्ही सब्जेक्टमध्ये म्हणजे फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये आणि मॅथमॅटिक्समध्ये ह्या 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला 300 पैकी मिनिमम तुम्हाला 135 मार्क मिळाले पाहिजे जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. म्हणजे जर तुम्ही जनरल कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 12वीच्या बोर्ड एक्झाममध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून मिनिमम तुम्हाला 300 पैकी 135 मार्क मिळाले पाहिजेत तरच तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही कॅपराऊंड प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. बट जर तुम्हाला 135 पेक्षा कमी मार्क मिळाले तर त्याच्यानंतर तुम्ही इंजिनिअरिंगच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराऊंड एक प्रोसेस असते, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस, तर त्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकत. तर त्याच्यामुळे तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स मिळून तुम्हाला मिनिमम 135 मार्क स्कोअर करायलाच पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. बट जर तुम्ही कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, लाईक OBC, SBC, SC ST, VJNT, SCBC ह्या कुठल्या रिझर्व कॅटेगरीमध्ये असाल किंवा जर तुमचं स्पेशल रिझर्वेशन असेल, म्हणजे जर तुम्ही EWS कॅन्डिडेट असाल किंवा जर तुम्ही PWD पर्सन विथ डिसेबिलिटी कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, थोडा कमी आहे.
म्हणजेच काय की तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तिन्ही सब्जेक्ट मिळून 300 पैकी मिनिमम तुम्हाला 120 मार्क स्कोर करावे लागतात. जर तुम्हाला 120 मार्क मिळाले किंवा 120 प्लस मार्क मिळाले तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. बट हे फक्त रिझर्व्ह कॅटेगरीसाठीच आहे. म्हणजे जर तुम्ही ह्या कॅटेगरीमध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बट जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 135 मार्क स्कोर करावेच लागतील, नाहीतर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट नाही करू शकणार. तर हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तुम्हाला ओपनसाठी 135 मार्क स्कोर करायचे आहेत आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम तुम्हाला 120 मार्क स्कोर करायचे आहेत. ह्याच्यामध्ये भरपूर मुलांचा काय प्रश्न असतो की त्याचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे तीनच सब्जेक्ट का? ह्याच्यामध्ये आपण लँग्वेज म्हणजे आपले इंग्लिश परत आपलं मराठी किंवा हिंदी हे आपण लँग्वेजचे पेपर ॲड नाही काय करू शकत नाही. हा रूल स्ट्रिक्टली फॉलो होतो की तुम्हाला ह्या 3 सब्जेक्टपैकीच तुम्हाला एवढे मार्क मिळाले पाहिजेत. ह्याच्यामध्ये तुम्ही कुठलाही चौथा सब्जेक्ट ॲड नाही करू शकत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल एक मुलगा आहे जो ओपन कॅटेगरीचा आहे. ठीक आहे, ज्याची कॅटेगरी ओपन आहे. आता त्याला फिजिक्समध्ये किती मार्क मिळाले? 35 मार्क मिळाले. केमिस्ट्रीमध्ये किती मार्क मिळाले? 60 मार्क मिळाले. आणि मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क मिळाले? 40 मार्क मिळाले. आता हे तिन्ही सब्जेक्ट मिळून ह्याचे टोटल मार्क किती होत आहेत? ह्याचे टोटल मार्क 135 मार्क होत आहेत. ठीक आहे. आता 135 मार्क हे तिन्ही सब्जेक्ट मिळून ह्याचे 135 मार्क झाले. म्हणजेच काय की ह्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये एलिजिबल आहे का? ॲडमिशन प्रोसेसमध्ये हा पार्टिसिपेट करू शकतो का? तर हो, हा ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. बिकॉज तो क्रायटेरियाच आहे की PCM मिळून मिनिमम 135 मार्क मिळाले पाहिजेत. म्हणजे हा ओपन कॅटेगरीमध्ये आहे आणि ओपन कॅटेगरीचा क्रायटेरियाच 135 मार्क्सचा आहे. तर हा मुलगा इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. आणि जर हा मुलगा रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असता तरी पण हा ॲडमिशन घेऊ शकला असता. हा एलिजिबल असता बिकॉज रिझर्व्ह कॅटेगरीसाठी मिनिमम 120 मार्क रिक्वायर्ड असतात. तर असं तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा रिक्वायर्ड असतो. आता दरवर्षी ना सगळ्याच मुलांचा हा क्रायटेरिया क्लिअर होत नाही, फुलफिल होत नाही. भरपूर मुलं अशी असतात ज्यांना फिजिक्समध्ये खूप कमी मार्क मिळतात, काही मुलांना केमिस्ट्रीमध्ये पण खूप कमी मार्क मिळतात, काही मुलांना मॅथमॅटिक्समध्ये पण कमी मार्क मिळतात आणि जे इतर सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये थोडेफार जास्त मार्क त्यांना मिळालेले असतात. तर त्या मुलांचा एक प्रॉब्लेम असतो की दादा माझा PCMमध्ये म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स मिळून माझा क्रायटेरिया क्लिअर होत नाही. तर ह्याच्यासाठी पुढे मी काय करावं? तर लक्षात घ्या की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लाईफलाईनसुद्धा असते. तुम्हाला एक लाईफलाईन प्रोव्हाइड केलेली असते. लाईफलाईन नक्की काय असते की तुम्ही ह्या 3 सब्जेक्टमध्ये म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्समध्ये केमिस्ट्री तुम्ही रिप्लेस करू शकता बायफोकल सब्जेक्टनी. म्हणजेच काय की लक्षात घ्या, फिजिक्स तुमचा एक सब्जेक्ट आहे, मॅथमॅटिक्स सब्जेक्ट आहे. हे दोन्ही सब्जेक्ट तुमचे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. ह्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. बट हा जो केमिस्ट्रीचा सब्जेक्ट आहे ना, हा तुमचा एक रिप्लेसेबल सब्जेक्ट आहे. म्हणजे ह्या सब्जेक्टला तुम्ही इतर बायफोकल सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता. आता बायफोकल सब्जेक्ट कोणते कोणते आहेत? तर लक्षात घ्या की ह्या इथे मी तुम्हाला एक पूर्ण लिस्ट दिलेली आहे. आता ह्या लिस्टमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट आहेत? सगळ्यात पहिले आहे बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मॅटिक्स अँड प्रॅक्टिसेस, ॲग्रिकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज, इलेक्ट्रॉनिक्स अँड एंटरप्रेनरशिप. हे 11 सब्जेक्ट आहेत, राईट. आता ह्या 11 सब्जेक्टपैकी कुठला तरी एक सब्जेक्ट तुम्हाला आता 12वीला असेल, म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स. अजून एक कुठल्या तरी ह्या लिस्टमधला एक सब्जेक्ट असेल. फॉर एक्झाम्पल आपण बघूया तुम्हाला बायोलॉजी एक सब्जेक्ट आहे, म्हणजे तुम्ही PCMB ह्या दोन्ही म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स ॲज वेल एज बायोलॉजी ह्या सगळ्या ग्रुपची तुम्ही 12वीमध्ये एक्झाम देत आहे. आता जर तुमचा फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा हा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी ह्या बायफोकल सब्जेक्टला तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे केमिस्ट्रीला तुम्ही रिप्लेस करू शकता बायोलॉजीने किंवा इतर कुठला सब्जेक्ट असेल तर त्यांनी तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. आता सपोज जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल आणि जर तुमचा CS हा सब्जेक्ट असेल, एक बायफोकल सब्जेक्ट CS तुम्हाला असेल आता बायोलॉजी आपल्या 12वीमध्ये, तर तुम्ही फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही केमिस्ट्रीला CSनी रिप्लेस करू शकता. ठीक आहे. म्हणजेच काय की फिजिक्स प्लस CS प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही एलिजिबल होऊ शकता. जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत असेल, फिजिक्स प्लस CS प्लस मॅथ्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत असेल तर तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. जर तुमचा CS सब्जेक्ट नसेल, तुमचा बायोलॉजी असेल तर तसंच आहे की फिजिक्स प्लस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये एलिजिबल होऊ शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं आपण की आपण केमिस्ट्री रिप्लेस केलं आहे बायोलॉजीने. ठीक आहे. तर असं तुम्ही तुमचा क्रायटेरिया क्लिअर करून घेऊ शकता. ही एक तुमची लाईफलाईन असते की तुम्ही केमिस्ट्रीला फक्त रिप्लेस करू शकता, तुम्ही ॲड नाही करू शकत. म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स प्लस बायोलॉजी हे 4 सब्जेक्ट मिळून आम्ही एलिजिबल होऊ शकतो का? तर तसं नाही आहे.
फक्त 3च सब्जेक्ट, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स. ह्याच्यामध्ये फिजिक्स अँड केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, ह्याला तुम्ही रिप्लेस नाही करू शकत. तुम्ही केमिस्ट्रीला इतर सब्जेक्टनी रिप्लेस करू शकता, जे की मी तुम्हाला ह्या सब्जेक्ट इथे लिस्ट दिलेली आहे. आणि रिप्लेस कसं करायचं तर हे सुद्धा मी तुम्हाला ह्या इथे दिलेलं आहे की फिजिक्स प्लस CS प्लस मॅथ्स हे क्रायटेरिया क्लिअर होत असेल तर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, किंवा तुम्ही केमिस्ट्रीच्या जागी बायोलॉजीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर फक्त 3च सब्जेक्टसाठी हा रूल ॲप्लिकेबल होत असतो. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया नक्की काय आहे. हे मी तुम्हाला आत्तापासून का सांगतोय, कारण की आत्ता तुमची 12वीची बोर्ड एक्झाम व्हायची आहे. अजून तुम्हाला तुमच्याकडे आत्ता टाईम आहे एकदम प्रॉपर प्रिपेअर करण्यासाठी. भरपूर मुलांना हा क्रायटेरिया माहितीच नसतो आणि ती मुलं हाच माइंडसेट घेऊन चालतात की बाबा आपण फक्त काठावर पास व्हायचं, आणि त्याच्याने काय होतं ते एलिजिबल होत नाहीत, त्यांना ड्रॉप घ्यावा लागतो. भरपूर मुलं अशी आहेत ज्यांचा हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर नाही झाला आहे आणि त्यांना ड्रॉपसुद्धा घ्यावं लागलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळं फेस नको करावं, तुमचं ॲडमिशन एकदम नीट व्हावं म्हणून मी तुम्हाला आत्तापासून हे तुम्हाला अवेअर करून ठेवतो आहे. सो जर तुमचं इंजिनिअरिंगचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया तुम्हाला क्लिअर झालेला असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की यस दादा मला इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया समजला, म्हणजे मला समजेल की जेवढं पण मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं आहे हे किती मुलांना समजलेलं आहे. ओके. आणि जर तुम्हाला एकदम शॉर्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर मी इंस्टाग्रामवर सुद्धा मी पूर्ण एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेली आहे रील्सच्या फॉर्मॅटमध्ये, त्याच्यामध्ये पण तुम्ही समजून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल ना तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये सिम्पली विचारा, मी नक्की तुम्हाला ट्राय करेन रिप्लाय करायचा. आणि यूट्यूबने पण एक नवीन फीचर काढलं आहे व्हॉईस रिप्लायचं, ज्याच्याने मी ऑडिओ नोटनी तुम्हाला रिप्लाय करू शकतो. सो जर पॉसिबल असेल तर मी तुम्हाला व्हॉईस रिप्लाय करेन किंवा नॉर्मल रिप्लाय करेन. मला कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. जर मला पर्सनली काही डाऊट विचारायचे असतील तर डायरेक्टली मला इंस्टाग्रामवर तुम्ही DM करू शकता, मी नक्की तुम्हाला रिप्लाय करायचा ट्राय करेन. ठीक आहे. तर हा झाला तुमचा इंजिनिअरिंगचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आता आपण बघूया फार्मसीसाठी, म्हणजे जर तुम्हाला पुढे जाऊन 12वी नंतर फार्मसीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर फार्मसीसाठी नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. तर लक्षात घ्या की आता तुम्हाला 12वीमध्ये 3 सब्जेक्ट असतील. सगळ्यात पहिले आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, हे 3 सब्जेक्ट असतील. प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्क आहेत, म्हणजे तुमच्या रायटिंग प्लस इंटरनल जेवढे मार्क आहेत हे टोटल मिळून 100 मार्क. केमिस्ट्रीला पण 100 मार्क आहेत, बायोलॉजीला पण 100 मार्क आहेत, म्हणजे टोटल मिळून तुमचे किती मार्क झाले 300 मार्क्स हे ते झालेले आहेत. बरोबर. तर जर तुम्हाला फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, जर तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये एलिजिबल व्हायचं असेल तर तुम्हाला फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे 3ही सब्जेक्ट मिळून तुम्हाला मिनिमम 135 मार्क मिळाले पाहिजेत जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर. जर तुम्हाला 135 मार्क्सपेक्षा कमी मार्क मिळाले तर तुम्ही फार्मसी कॉलेजेसमध्ये ॲडमिशन नाही घेऊ शकत. तुम्हाला मिनिमम 135 मार्क्स किंवा 135 प्लस एवढे मार्क तुम्हाला स्कोर करावेच लागतील. बट जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 120 मार्क स्कोर करावे लागतील. ठीक आहे. 120 मार्क स्कोर केले तरी पण तुम्ही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी एलिजिबल होऊ शकता. रिझर्व्ह कॅटेगरी कोणते कोणते आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, OBC, SC ST VJNT हे जेवढे पण रिझर्व्ह कॅटेगरीज आहेत जर तुम्ही त्याच्यामध्ये बिलॉंग करत असाल तर तुम्हाला हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. बट जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल, जनरलमध्ये असाल तर तुम्हाला मिनिमम 135 मार्क हे तुम्हाला स्कोर करावेच लागतील. ह्याच्यामध्ये तुम्ही चौथा सब्जेक्ट कुठलाही ॲड नाही करू शकत, म्हणजे फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी प्लस मॅथमॅटिक्स हे 4 सब्जेक्ट मिळून आम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करू शकतो का? नाही. 4 सब्जेक्ट मिळून तुम्ही नाही करू शकत. तुम्ही 3 सब्जेक्ट मिळूनच तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करू शकता. ठीक आहे. आता भरपूर मुलं अशी असतात की ज्यांचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया ह्या इथपर्यंत क्लिअर होत नाही, तर तुमच्यासाठी एक लाईफलाईन आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी एक लाईफलाईन आहे. लाईफलाईन काय आहे की तुमचा जो PCB मधला बायोलॉजीचा सब्जेक्ट आहे ह्याला तुम्ही बायफोकल सब्जेक्टने, म्हणजे तुम्ही मॅथमॅटिक्सने तुम्ही रिप्लेस करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुमचा PCB मिळून फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मिळून तुमचा हा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल, म्हणजे ओपनचा 135 मार्क्स किंवा रिझर्व्ह कॅटेगरीचा 120 मार्क्स हा तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नसेल तर तुम्ही बायोलॉजीला मॅथमॅटिक्सने रिप्लेस करू शकता. म्हणजे आधी काय होतं, फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट मिळून तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत नव्हता. बट जर तुम्ही मॅथमॅटिक्सला म्हणजे बायोलॉजी रिप्लेस केलं मॅथमॅटिक्सने तर फिजिक्स प्लस केमिस्ट्री प्लस मॅथमॅटिक्स हे 3 सब्जेक्ट मिळून जर तुमचा क्रायटेरिया क्लिअर होत असेल तर तुम्ही फार्मसीच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकता. तर हा एक सिंपल एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे जो तुम्हाला फुलफिल करावाच लागतो.
ह्याला कुठलेही एक्सक्यूज नाही आहे. भरपूर मुलं बोलतात की दादा आम्ही लँग्वेजचे पेपर ॲड करू शकतो का, जसे की मराठी झालं, हिंदी झालं, इंग्लिश झालं, आम्हाला 12वीमध्ये हे लँग्वेजचे पेपर आहेत, तर हे आम्ही ॲड करू शकतो का, तर नाही. लँग्वेजच्या ह्याच्यामध्ये काही संबंधच नाही आहे. ते सब्जेक्ट तुम्हाला ह्या इथे ॲड करायला लागणारच नाही आहेत. तुम्हाला ह्या इथे जे सब्जेक्ट मी तुम्हाला आता सांगितले आहेत तेवढेच सब्जेक्टने तुम्ही एलिजिबिलिटी क्रायटेरिया क्लिअर करू शकता. आणि जर क्लिअर होत नसेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही बायोलॉजीला रिप्लेस करू शकता मॅथमॅटिक्सने. तर हा काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. हा आय होप सगळं तुम्हाला समजलेला असेल. जर ह्याच्यामध्ये पण तुमचे काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर माझ्यासोबत तुम्हाला पर्सनली कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही मला मेसेज करू शकता. मी नक्की ट्राय करेन तुमच्या डाऊटला रिप्लाय करायचा. तर माझी इंस्टाग्राम ID मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो आय होप सगळं समजलेलं असेल. जर तुम्ही अजून आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलेला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता. ॲज वेल ॲज इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. तुम्ही मेसेज करताय, भरपूर मुलं फॉलो नाही करत, तर इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. कारण की इंस्टाग्रामवर सुद्धा मी तुम्हाला काही इन्फॉर्मेटिव्ह कॉन्टेंट मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. रील्सच्या फॉर्मॅटमध्ये एकदम शॉर्ट टाईममध्ये जेवढी जास्त इन्फॉर्मेशन होऊ शकेल तेवढं मी तुम्हाला प्रोव्हाइड करायचा ट्राय करतो आहे. तर मला इंस्टाग्रामवर सुद्धा नक्की फॉलो करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली आहे. आणि ओव्हरऑल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तर ते सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण की असेच मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज येत्या वेळामध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सो गाइस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ, आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲज वेल ॲज हाईप करायला सुद्धा विसरू नका. कारण की एक हाईपचं ऑप्शन दिलेलं आहे कॉमेंट सेक्शनच्या बाजूला. हाईपचं ऑप्शन आहे. तर ह्या व्हिडिओला जेवढं जास्त हाईप कराल तेवढी जास्त ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर हाईपसुद्धा नक्की करा. भेटूया पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी या अँड गुड.